बाभळी बंधाऱ्याच्या पाण्याखाली येणाऱ्या जमिनीचा मावेजा शेतकऱ्यांना दिल्याशिवाय दरवाजे खाली टाकू देणार नाही. शेतकरी संघर्ष समिती आक्रमक. शेतकरी संघर्ष समिती दरवाजे खाली टाकू दिले नाही, हे शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे यश आहे. वादग्रस्त बाभळी बंधाऱ्याचे आंदोलन दुसऱ्यांदा पेटले आहे. 12 वर्षांनी धर्माबाद तालुक्यातील गोदावरी नदीच्या बाभळी उच्च पातळी बंधाऱ्याचे दरवाजे खाली टाकण्यास शेतकरी संघर्ष समितीने तीव्र विरोध केला आहे. जोपर्यंत बाभळी बंधाऱ्याच्या बुडीत क्षेत्रातील बॅकवॉटरमुळे बुडीत क्षेत्रातील जमिनीचा मावेजा मिळत नाही, तोपर्यंत सर्व दरवाजे खाली टाकू देणार नाही. यासाठी जलसमाधी घेण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी बाभळी बंधाऱ्यावर जाऊन तीव्र आंदोलन करून आक्रमक भूमिका घेतल्याचे प्रशासनाने शेतकऱ्यांची मागणी मंजूर करूनच दरवाजे खाली टाकणार असे लेखी पत्र देऊन आंदोलन मागे घेण्यात आले आहे. शेतकरी संघर्ष समितीचे हे आंदोलनाचे मोठे यश असून वादग्रस्त बाभळी बंधाऱ्याचे दरवाजे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे त्रिस्तरीय समितीच्या उपस्थितीत दरवर्षी 29 ऑक्टोबर रोजी खाली सोडले जातात. 1 मार्च रोजी 6 TMC जलसाठ्यातून सोडले जाते. 1 जुलै रोजी दरवाजे वर उचलले जातात. हा उपक्रम गेल्या 12 वर्षापासून नियमितपणे चालू आहे. दरवाजे खाली सोडणे, उचलणे, वर उचलणे, पाणी सोडून दिले असा एक कलमी कार्यक्रम चालू होता. बाभळी बंधाऱ्याच्या जलसाठ्याचा उपयोग शेतकऱ्यांसाठी होत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले होते. बंधाऱ्याचा 2.74 जलसाठा असल्यास बुडीत जमीन क्षेत्राचे शेतकऱ्यांना मावेजा अजूनही मिळाला नाही, म्हणून शेतकरी संतप्त होते. निवेदन, आंदोलन, मोर्चा काढूनही शासन दाद देत नव्हतं. यावर्षी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीने व बॅकवॉटरने महाराष्ट्राच्या हद्दीतील गोदावरी नदीने रौद्ररूप धारण केले होते. 15 ते 20 दिवस पिके पाण्याखाली सडून गेली होती. ओला दुष्काळ जाहीर करा, विमा द्या आणि बुडीत क्षेत्रातील जमिनीचा मावेजा द्या अशा विविध मागण्यासाठी कारेगाव फाटा येथे 17 दिवसाचे आंदोलन होते. मोजे, रोशनगाव व शेळगाव थडी येथे शेकडो पुरुष महिलांनी जलसमाधी आंदोलन केलं होतं. 29 ऑक्टोबर रोजी दरवर्षीप्रमाणे दरवाजे खाली टाकताना शेतकरी संघर्ष समितीने आपल्या विविध मागण्यासाठी जलसमाधी घेण्याचे आंदोलन केले. धर्माबादहून माधव हनुमंतेसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, धर्माबाद. Thanks for watching Ekmat Digital.